उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याचं समजतंय। प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय। या आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याचं समजतंय। राष्ट्रपतींना त्यांनी या संदर्भातलं एक पत्र देखील पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख देखील केलेला आहे। प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांनी राजीनामा दिलाय। आपल्या पत्रात त्यांनी लिहिलेलं आहे, टू प्रायोरिटाइज हेल्थ केअर अँड अबाइड बाय मेडिकल एडवाइस आय हियरबाय रिझाइन ॲज द व्हाइस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इफेक्टिव्ह इमिजिएटली in accordance with Article 67A of the Constitution. I extend my deepest gratitude to Your Excellency, the Honorable President of India, for her unwavering support and the soothing, wonderful working relationship we maintained during my tenure. खूप मोठं हे पत्र आहे खरं तर, आणि या पत्राच्या माध्यमातून उपराष्ट्रपतींनी आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलेलं आहे। अविनाश डेगसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अविनाश, उपराष्ट्रपतींनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं पत्र राष्ट्रपतींना पाठवलेलं आहे। काय नेमकी याबद्दलची माहिती आहे? अजिंक्य, ही बातमी किंवा ही माहिती सध्या आपल्या हातावरची आलेली आहे। जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला आहे। मात्र हा राजीनामा देताना त्यांनी स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे की मी माझी तब्येत ठीक नसल्या कारणाने किंवा माझी प्रकृती ठीक नसल्या कारणाने मी राजीनामा देतोय। पण आश्चर्याची गोष्ट आहे की अचानक राजीनामा दिलेला आहे, पण मात्र त्याने कारण देऊन स्पष्ट केलेलं आहे की बाबा मी आता उपराष्ट्रपती पदावर राहणार नाही। हो, आणि अविनाश, त्यांनी सोबतच राष्ट्रपतींचे सुद्धा आभार मानलेले आहेत, पंतप्रधानांचे आभार मानलेले आहेत आणि इतर मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत। त्यांच्या कार्यकाळादरम्यान जे सहकार्य त्यांना मिळालं त्या सहकार्याबद्दल आणि जे काम झालं या सगळ्या त्यांच्या कार्यकाळादरम्यान सरकारकडून त्याबद्दल सुद्धा। अविनाश, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? या संदर्भात त्यांनी फक्त आभार मानलेले आहेत, पण हे जगदीप धनखड हे स्पष्ट भाषेत वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध होते। यापूर्वी 2024 ही घटना असेल की ते याच कारणाने विरोधी इंडिया आघाडीकडनं जगदीप धनखड यांच्यावर अविश्वास प्रस्तावही आणण्याचा प्रयत्न चालू होता आणि इतर पक्षांचा इंडिया आघाडीचा होता। मात्र त्यांच्यावर आरोपही लावला होता की जगदीप धनखड हे पक्षपात करण्याचा आरोप करत असले। मात्र त्यांची मैत्री ही सगळ्यांसोबत होती, चांगल्या पद्धतीने काम करत होते अशी माहिती स्वतः त्यांचं कौतुक राष्ट्रपतींनी केलेलं होतं। त्यामुळे यांनी दिलेला राजीनामा आहे हा सध्या तरी आश्चर्य आहे म्हणून सांगितलं जात आहे। मात्र त्यांचं कारण एकच आहे की मला सध्या माझ्या प्रकृतीमुळे मला पुढे काम करता येणार नाही आणि मला सध्या पदावर राहायचं नाहीये। ठीक आहे अविनाश, धन्यवाद आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल। अवघ्या 10 मिनिटांपूर्वी हे पत्र समोर आलेलं आहे जे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेलं आहे आणि प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।